पाठ 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. स्वाध्याय इयत्ता 10वी. विषय इतिहास. प्रश्न 1 ला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. 2. बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला. 3. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी होत असे मानले जाते. 4. कर्नाटकात ज्या संतांच्या रचना भजनात गायल्या जातात त्यात सूरदास यांचा समावेश होत नाही. 5. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. 6. कुसलाबाई मंगळूरकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर. 2. टिळक आणि आग्रकर विश्राम बेडेकर. 3. साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे. 4. एक प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. उत्तर चुकीची जोडी. एक प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. 2. भारतात सर्व प्रक्रिया केलेला पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र. 2. भारतातील पहिला ऐतिहासिक मूकपट सिंहगड. 3. भारतातील पहिला वास्तववादी चित्रपट सावकारी पाश. 4. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट संत ज्ञानेश्वर. उत्तर चुकीची जोडी. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट संत ज्ञानेश्वर. 3. आचार्य अत्रे रामशास्त्री. 2. विश्राम बेडेकर वासुदेव बळवंत फडके. 3. दिनकर पाटील धन्यते संताजी धनाजी. 4. प्रभाकर पेंढारकर बाल शिवाजी. उत्तर चुकीची जोडी. आचार्य अत्रे रामशास्त्री. 4. मराठी रंगभूमीवर आलेले पहिले नाटक सीता स्वयंवर. 2. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असलेले पहिले नाटक थोरले माधवराव पेशवे. 3. रूपकात्मक नाटक उद्याचा संसार. 4. शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकावर बेतलेले मराठी नाटक नटसम्राट. उत्तर चुकीची जोडी. रूपकात्मक नाटक उद्याचा संसार. 5. कीचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. 2. प्याला राम गणेश गडकरी. 3. इथे ओशाळला मृत्यू वसंत कानेटकर. 4. नटसम्राट विजय तेंडुलकर. उत्तर चुकीची जोडी. नटसम्राट विजय तेंडुलकर. 6. थोरले माधवराव पेशवे विज कीर्तने. 2. संगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर. 3. संगीत शारदा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. 4. संगीत मानापमान कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. उत्तर चुकीची जोडी. संगीत शारदा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. प्रश्न 2 पुढील तक्ता पूर्ण करा. भजन गुणवैशिष्ट्ये. 1. टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान. 2. अभंग व अर्जित कवनांतून ईश्वरस्तुती. उदाहरणे. 1. संत तुलसीदास. 2. संत नामदेव यांची भजने. कीर्तन गुणवैशिष्ट्ये. 1. नमन निरूपणाचा अभंग व निरपग हा पूर्वरंग. 2. आख्यान हा उत्तररंग. उदाहरणे. 1. नारदीय कीर्तने. 2. महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने भारूड. ललित गुणवैशिष्ट्ये. 1. उत्सवप्रसंगी देवतेकडे मागणे. 2. नाट्य प्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा सादर करणे. उदाहरणे. 1. गोवा कोकण या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित. भारूड गुणवैशिष्ट्ये. 1. आध्यात्मिक व नैतिक शिकवण. 2. सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. उदाहरणे. 1. ज्ञानेश्वर नामदेव यांची संत एकनाथाची भारुडे सर्वात लोकप्रिय आहेत. प्रश्न 3 रा टिपा लिहा. 1. मनोरंजनाची आवश्यकता. उत्तर. 1. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्वाचे असते. 2. चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. 3. मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. 4. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात. 2. मराठी रंगभूमी. उत्तर. 1. व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत. 2. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. 3. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. 4. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. विवा शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. 3. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर. रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत. 1. रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. 2. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्याचे सल्लागार, संगीत व आशा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. 3. चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रश्न 4 था. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 1. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. सकारण. 1. आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणाऱ्या मराठीतील रूपकात्मक गीताला भारुड असे म्हटले जाते. 2. भारुडाचा लोकनाट्यामध्ये समावेश होत असून पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते. 3. संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या उद्देशाने भारुडाची रचना केली. 4. विविधता, नाद्यात्मकता, विनोद आणि गेयता हो संत एकनाथाच्या भारुडांची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व वैशिष्ट्यांमुळे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 2. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे. सकारण. 1. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मूकपटांपासून बोलपटांपर्यंतच्या काळात पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर चित्रपटांची निर्मिती झाली. 2. चित्रपटात कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीसाठी इतिहासाचे ज्ञान असावे लागते. 3. कथालेखन व संवादलेखन यांकरता इतिहासाच्या दृष्टीने भाषा व संस्कृतीचा विचार महत्वाचा असतो. 4. तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा या संदर्भातही कलादिग्दर्शनामध्ये इतिहास विषयाचे जाण असणेही महत्वाचे असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे असे म्हणता येते. प्रश्न 5 वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा. उत्तर. 1. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले. 2. भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्वाचे आहे, कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञांचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट तयार केला. 3.
पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट तयार केला. त्यांनी पुढे अनेक अनुबोधपटही तयार केले. 4. आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने कैमेरा तयार केला. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजिक असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला. 5. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या, तर कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतूनही चित्रपट निर्मिती झाली. 6. प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रॉडक्शन, नवकेतन, के स्टुडिओज अशा फिल्म कंपन्यांनी उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. 1961 ते 1981 हा काळ भारतीय चित्रपटाचे सुवर्णयुग मानला जातो. 2. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? उत्तर: 1. भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी 1885 मध्ये केला. 2. ते 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. 3. दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. 4. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो, म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी तशी महाराष्ट्राची ख्याती आहे. 3. पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर: 1. घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीरस्युक्त रचना म्हणजे पोवाडा होय. 2. पोवाडा हा गद्य-पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. 3. तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. 4. पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. 5. लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो. 6. दरबारी प्रथा, युद्धाचा पद्धती, शस्त्राची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे. संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. कथपुतळी बाहुल्यांचे प्रकार. छाया बाहुली, सूत्र बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली. 2. संगीत शाकुंतल, अण्णासाहेब किर्लोस्कर. संगीत शारदा, गोविंद बल्लाळ देवल. प्रसिद्ध नाटककारांची मराठी संगीत नाटके. संगीत मूकनायक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत मानापमान, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.